अयोध्येतील सोहळ्याला काही तास शिल्लक असताना शहराच्या सर्व सीमा सील, निमंत्रितांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना अयोध्येमध्ये प्रवेश बंदी। राम मंदिर सोहळ्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अयोध्येतील हालचालींवर करडी नजर। उत्तर प्रदेश सरकारकडून एटीएस कमांडोंची जागोजागी तैनाती। राम मंदिर सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक, अयोध्येतील रस्ते भाविकांनी फुलले। नवीन राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, अयोध्येमध्ये जागोजागी झेंडे, धनुष्यधारी रामाचे कटआउट। राम मंदिर सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी अयोध्येत। अभिनेता रजनीकांतसह कंगना रनौत आणि रणदीप हुड्डा उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी क्रिकेटर अनिल कुंबळे अयोध्येमध्ये दाखल। सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली यांना राम मंदिर सोहळ्यासाठी निमंत्रण। आनंदोत्सव साजरा करा, उद्या सगळ्या शासकीय कार्यालयावर विद्युत रोषणाई करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश। कार सेवेला जातानाचा फोटो, देवेंद्र फडणवीसांकडून ट्विट। कार सेवेसाठी नागपूर स्टेशनवरून अयोध्येला रवाना होत असल्याचा उल्लेख, जुनी आठवण म्हणून फडणवीसांकडून फोटो शेअर करण्यात आला। तुमच्याकडे स्टेशनवरचा, मात्र आमच्याकडे प्रत्यक्ष बाबरी पाडतानाचे फोटो, देवेंद्र फडणवीसांच्या ट्विट नंतर संजय राऊतांचा निशाणा। मूर्ख लोकांना उत्तर देत नाही, संजय राऊतांच्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी फोटो दाखवावा, नितेश राणेंचं आव्हान। नागपूर स्टेशनवर फडणवीस फिरायला गेले असावेत, संजय राऊतांचं प्रत्युत्तर। राम मंदिराच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परळीमध्ये भव्य शोभायात्रा। रामलल्लांच्या शोभायात्रेमध्ये मुंडे बहीण भाऊ एकत्र। 13 वर्षानंतर धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या घरी।